महत्वाच्या ठिकाणी जायचं म्हणून मी खैरे साहेबांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आधी बोलत आहे. नाहीतरी ते ज्येष्ठच आहेत, ते नंतर बोलले तरी चालतील. माझ्या नंतर ही सभा सुरू राहणार आहे. जरा फटाके थोडे आता बंद करा. 4 जून साठी ठेवा थोडे. 4 जूनला खूप लागणार आहेत आपल्याला. मी आत्ताच खैरे साहेबांकडून प्रॉमिस घेतलेला आहे की 4 जूनला इथे पण फटाके मुंबईत येऊन पण तुम्ही साजरं करणार आणि दिल्लीत पण तुम्हीच साजरं करणार आहेत. पण वातावरण आपण पाहत आहोत, महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये येताच पहिल्या सभेला जात असताना गाडीत फोनवर बोलत होतो, अनेक लोकांशी बोलत होतो. काही अधिकारी होते, काही रिपोर्ट्स देत असतात, सर्व्हेज देत असतात, काही पत्रकारांशी बोलत होतो आणि देशभरातला साधारणपणे अंदाज घेत होतो. कारण जिथे जिथे मी देशात जात आहे, इंडिया आघाडीच्या निमित्ताने असेल, महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात गेलेलो आहे, ज्या ज्या मतदारसंघात गेलेलो आहे, हे स्पष्ट चित्र दिसत आहे की परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि 4 जूनला भाजपला दूर करून इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच. आणि हे सांगणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी पाहत असतो, मला काही लोक येऊन भेटत असतात. ते मला सांगतात, आदित्यजी असं आहे की भाजपवाले आमच्या घरी येतात प्रचाराला. भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, मग त्याच्यात त्या मित्र पक्षांमध्ये मिंदे गट आहे, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ईडी, आयटी, सीबीआय आहे, हे सगळे जे त्यांचे मित्र पक्ष आहेत आमच्या घरोघरी येऊन प्रचार करतात आणि आम्हाला सांगतात, तुम्ही शिवसेनेला का मत देताय, तुम्ही काँग्रेसला का मत देताय, तुम्ही राष्ट्रवादीला का मत देताय. 400 तर आम्ही पार करणारच आहोत. जर तुमच्या घरी असं कोणी आलं तर त्यांना घरी बसवा, चहा द्या आणि त्यांना सांगा की आता बसून सांगा आम्हाला 400 पार कसे कुठे करताय तुम्ही सांगा. कदाचित चंद्रावर करू शकता, दुसऱ्या ग्रहांवर करू शकता, चायनामध्ये करू शकाल, पण ह्या भारत देशात भाजपा 400 काय 300 काय 200 पण पार करत नाहीये. आणि ही सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला एवढं सांगते कारण भाजप कुठेही ना कुठेतरी सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सुरू करतं. अरे 400 पार, मग तुमचं मत फुकट जाईल. त्यांना तुम्ही सांगा 400 नाही 300 नाही 200 कसे जाते तुम्ही मला सांगा. आज आपण पाहिलं तर दक्षिण भारतात ना कर्नाटकामध्ये भाजप जिंकत आहे, ना तेलंगणामध्ये भाजप जिंकत आहे, ना तामिळनाडूमध्ये जिंकत आहे, ना आंध्रमध्ये जिंकत आहे, ना केरळमध्ये जिंकत आहे. मग 400 पार येणार तरी कुठून. काय झालं रे मागे. ठीक आहे, बसा बसा, बसून घ्या, बसून घ्या, गडबड नका करू. तसंच मध्य भारतात जर पाहिलं, उत्तर भारतात पाहिलं, ईशान्य भारतात पाहिलं तर बिहारमध्ये माझ्या याच वयाचे तेजस्वी यादव आज लढत आहेत, लढाई करत आहेत आणि ते देखील तिथे कमीत कमी 15 ते 20 जागा जिंकून येणार आहे. जिथे 1 जागा होती तिथे 20 जागा आणणार आहेत. भाजप तिथे देखील कमी होत आहे. काश्मीरमध्ये बघा परिस्थिती काय. 370 कलम 5 वर्षापूर्वी काढलं. होय, आपण पण तो दिवस साजरा केला, आपण पण स्वागत केलं. आपल्याला पण हवं होतं की 370 कलम काढलं गेलं पाहिजे. पण ज्या काश्मीरमधून 370 कलम काढलं गेलं, आपल्याला भाजपने वचन दिलं होतं, वादा केला होता की काश्मीरमधून आतंकवाद आता संपेल, काश्मीरी पंडितांना पुन्हा एकदा घर मिळेल, तिथे सुख शांती समृद्धी येईल. आज परिस्थिती अशी झालेली आहे की काल की परवाकडेच इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हमला झालाय, अतिरेकी हमला झालाय. आतंकवाद संपला नाहीये. खरं तर इलेक्शनच्या काळात, निवडणुकीच्या काळात आपण पाहत असाल आपल्या पण जिल्ह्यामध्ये, तालुक्या बॉर्डरवर सगळीकडे पोलीसवाले बसले असतात, चेकिंग चालू असतं. इलेक्शन कमिशनवाले बसले असतात, चेकिंग चालू असतं. एवढं सगळं चेकिंग चालू असताना आपल्या वायुसेनेवर, इंडियन एअरफोर्सवर हमला होतोच कसा, हे भाजपाने आता उत्तर देणं गरजेचं आहे. पण परिस्थिती अशी आहे, काश्मीरी पंडित घरी जाऊ शकले नाहीयेत. हीच परिस्थिती आपण पाहतोय की त्याच काश्मीरमध्ये आज भाजप निवडणूक लढवायला तयार नाहीये. कारण त्यांना माहिती आहे जर तिथे निवडणूक लढले तर सुपडा साफ होईल आणि म्हणून भाजप तिथे निवडणूकच लढत नाहीये. लडाखमध्ये पण बघा ना, लडाखमध्ये तर परिस्थिती अशी आहे, 30 ते 40 हजार लडाखी रस्त्यावर आलेत. सांगतात तुम्ही जेव्हा 370 कलम काढलं त्या मिनिटाला तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला वेगळं राज्य निर्माण करून द्याल, केंद्रशासित केलेलं आहे. आमचा मुख्यमंत्री निवडायची संधी आमच्याकडून हिरावून घेतली आहे. ती संधी आम्हाला कधी परत देणार. सोनम वांगचुक नावाची तिथे व्यक्ती उपोषण करत बसले, पण भाजपवाले तिथे जायला तयार नाही. ते भाजपवाले गेले नाहीत. आज परिस्थिती ही आहे. 5 वर्षापूर्वी 2019ला जी व्यक्ती भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते लडाख मधून, आज तिथे ते बोलतात मी निवडणूक लढणार नाही, मी लोकांची माफी मागतो. एक ही भूल कमल का फूल. बिहार मधली परिस्थिती जी मी सांगत होतो ते मी स्वतःहून पाहिलेलं आहे. बिहारमध्ये जेव्हा गेलो होतो, तेजस्वी यादव यांची क्रेज तर आहेच,
पण तिथे देखील उद्धव साहेबांबद्दल एक वेगळी क्रेज आहे. ते लोक बोलतात कोविड का समय जब था तब हमें हमारे मजदूरों को आपने हिफाजत की है, महाराष्ट्र में आपने प्यार दिया है. तिथे भाजपचं सरकार होतं, जेडीयूचं सरकार होतं. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तुमचे मजदूर नको आहेत, बिहारी मजदूर नको आहेत. तेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही यूपीचे असाल, झारखंडचे असाल, छत्तीसगडचे असाल, बिहारचे असाल, तुम्ही पण आमचेच आहात. याच देशाच्या नागरिकात जाऊ नका चालत, आम्ही तुमची काळजी घेऊ. कारण आम्ही इथे ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथे जसे मराठी माणसं आपली अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून इथे आपल्या करायला नोकरी करायला येतात, रोजगार घ्यायला येतात, ती माणसं देखील त्यांची पण काळजी आपण कोविड काळात घेतली होती. पण आज आपण पाहतोय देशातलं चित्र जसं मी सांगितलं, लडाखमध्ये भाजपवाले निवडणूक लढायला तयार नाहीयेत, तिथे जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवायला तयार नाहीयेत, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ तीच परिस्थिती आहे. आज आपण पहा ज्या दिल्लीनी 7च्या 7 जागा भाजपला दिल्या होत्या 2019ला, यंदाच्या निवडणुकीत तुम्ही लिहून घ्या, प्रत्येक जागा दिल्ली मधली असेल, पंजाब मधली असेल. अरविंद केजरीवाल साहेबांना 8 टाकल्यानंतर दिल्लीवाल्यांनी ठरवलंय अब की बार आपकी सरकार. दिल्लीमध्ये देखील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचं सरकार येत आहे. तिथून पण 7चे 7 उमेदवार जिंकणार आपले. आणि हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा, आपण महाराष्ट्र म्हणून मागे राहू शकतो का परिवर्तनाच्या वाऱ्यात? आपल्याला पुढे राहायलाच लागेल. आणि प्रत्येक रिपोर्ट हा आहे, कुठच्याही सर्वे एजन्सीचा घ्या, पोलीस रिपोर्ट घ्या, सगळे रिपोर्ट घ्या, प्रत्येक रिपोर्टमध्ये सांगतात की महाराष्ट्रात 48 जागांमधून जास्तीत जास्त जागा आपल्या महाविकास आघाडीच्याच येणार. एक सुद्धा गद्दार गँगची येणार नाही, एक सुद्धा बाप चोरांची येणार नाही, एक सुद्धा पक्ष चोरांची येणार नाही. कारण महाराष्ट्र जे 2-2.5 वर्ष राजकारण पाहत चाललेलं आहे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजकारण घाणेरडं करून ठेवलंय आपल्या राज्यातलं, ते आपल्या कुठच्याही नागरिकाला पटलेलं नाही, महाराष्ट्रातल्या मनाला पटलेलं नाहीये. आपला काळ आठवा, 2022 पर्यंत म्हणजे 19 ते 22 महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, प्रत्येक क्षेत्रात जी आपली कामगिरी आहे जर आपण पाहिलं असेल, प्रत्येक शेतकऱ्याला जे आपण वचन दिलं होतं ते आपण पूर्ण केलं, प्रत्येक तरुणाला जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं, प्रत्येक महिलेचं संरक्षण केलं आपण, आणि गरीब जनतेला देखील आपण सांगितलं की हे राज्य तुमचं आहे, आम्ही तुमची काळजी घेऊ. पण आज निर्मला सीतारामन ताई जेव्हा 10 वर्षानंतर सांगतात, अर्थसंकल्प सादर करत असताना भाजपच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई, त्यांनी सांगितलं की आम्हाला 4 जातींचा शोध लागलेला आहे. 4 जाती म्हणजे शेतकरी, महिला, युवा आणि गरीब, या 4 जातींचा आम्हाला शोध लागलेला आहे आणि या 4 जातींची आम्ही आता सेवा करू. विचार करा, 10 वर्ष भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं, 10 वर्ष त्यांनी सत्ता गाजवली, 10 वर्ष जे काही करायचे कायदे तसे बदलले, पण 10 वर्षांनंतर शोध लागला की आपल्या देशात शेतकरी नावाचा एक वर्ग आहे, महिला नावाचा एक वर्ग आहे, युवा नावाचा एक वर्ग आहे आणि गरीब नावाचा एक वर्ग आहे. ह्या ना सांगितलं ह्या 4 जाती आहेत. आज चला आढावा घेऊया, प्रत्येक वर्गाचा आढावा घेऊया, प्रत्येक जातीचा आढावा घेऊया. इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा. तुम्ही सगळे शेतकरी आहात ना? पक्के शेतकरी आहात ना? भाजपच्या ते लाभार्थी ऍड मधले शेतकरी नाहीत ना खोटे? पापाने वॉर रुकवादी वाले शेतकरी नाहीत ना? म्हणजे तसले ऍक्टर नाही ना? खरे शेतकरी आहात. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा उद्धव साहेबांचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपलं सरकार होतं, तेव्हा आपण त्या सरकारच्या काळी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आली, कधी गारपीट असेल, कधी अवकाळी पाऊस असेल, आपण मदत पोहोचवली होती की नव्हती पोहोचवली? पोहोचली ना उद्धव साहेबांची मदत तुम्हाला. उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं सरकार बनण्याच्या आधी, की 2019च्या निवडणुकीत वचन दिलं होतं की 2 लाखापर्यंत ज्यांची ती कर्जमुक्ती आपण करू, ती कर्जमुक्ती सरकार आल्या केली होती की नव्हती केली होती ना? आज प्रत्येक जिल्ह्यात मी जातो तिथे मला शेतकरी सांगत असतात, शेतकरी बांधव सगळे सांगतात की आमचा खरा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे एकमेव नाव आहे. पण आज या मिंदे सरकारमध्ये, या भाजप प्रणित खोके सरकारमध्ये 2-2.5 वर्षात आपले हाल पहा कसे होत चाललेत. ना कर्जमुक्ती आपली झाली, जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली असेल, मग अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, जे काही झालं असेल, तुम्ही मला सांगा कधीही तुम्ही या भाजप सरकारचं, या मिंदे सरकारचे कृषी मंत्री तुमच्यात फिरताना बघितलेत, ऐकलेत, दिसलेत कधी? 1 रुपयाची मदत कधी आलेत? पंचनामे झाले, ते जिओ टॅगिंग काय करायला सांगतात, फोटो काय काढायला सांगतात, सगळं काही सांगतात, पण एकदा सुद्धा कोणी या अवकाळी पावसात असेल, गारपीटमध्ये असेल, कधी आपल्या मदतीला कोणी आलं नाही. हे असं मिंदे सरकार आहे, असं भाजप सरकार आहे. हेच सरकार दिल्लीमध्ये जेव्हा भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, ह्याच केंद्रातल्या भाजपच्या सरकारने आज आपण पाहिलं असेल मागच्या महिन्यातच जे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते की 2 वर्षापूर्वी तुम्ही जी वचनं दिली होती ती पुरी करा, आम्हाला MSP द्या, आम्हाला हमीभाव द्या, आमचं खताचं जी किंमत आहे ती कमी करा, आमचे जे काळे कायदे ते काढून टाका. ते करत असताना त्या मोर्चाला दिल्लीच्या बॉर्डरवर अडवलं गेलं, तिथे खिळे ठोकले गेले आणि जे शेतकरी होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला.
ते शेतकरी होते, जे अन्नदाता होते, त्यांच्यावर गोळीबार झाला. हा जो ड्रोन आपल्या वर फिरतो ना इथे तिथे आता फोटोग्राफी करत, त्या ड्रोन मधून अश्रुधूर सोडला गेला. मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे शेतकरी असाल, खरे शेतकरी असाल, तर अशा अत्याचारी भाजपला तुम्ही मतदान कधी करू शकाल का? करू शकाल का? नाही करू शकत आपण. दुसरा वर्ग जो आहे, जो तरुणांचा आहे, इथे मी विचारतोय, जे तरुण आहेत, जे 20ली असतील, 30ली असतील, आज जी हालत आपल्या महाराष्ट्रात झाली आहे, जे अन्याय आपण पाहत आहोत, किती वेळा आपण पाहायचं, पेपरमध्ये वाचायचं, बातम्यांमध्ये बघायचं की जो कोणी उद्योग धंदा इथे महाराष्ट्रात आणत असेल त्याला धमकावलं जातं आणि सांगितलं जातं, जा उद्योग तुमचा गुजरातमध्ये घेऊन जा. कितीतरी उद्योग आपण पाहिलेत असे. वेदांत फॉक्सकॉन असेल, मी पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला, आठवतं ना वेदांत फॉक्सकॉन 2022 पर्यंत आपण महाराष्ट्रात आणत होतो. त्या वेदांत फॉक्सकॉननी महाराष्ट्रात 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आणली असती. 1 लाख तरुण तरुणींना माझ्या इकडच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या महाराष्ट्रातल्या. पण ह्या वेदांत फॉक्सकॉनला पाठवलं कुठे भाजपानी? गुजरातला पाठवलं. इथेच बिडकीनमध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो. शेकडो छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या असत्या मेडिकल डिव्हाइस वाल्या, पण ह्याच मेडिकल डिव्हाइस पार्कला भाजपचं सरकार आलं, मिंदे सरकार आलं आणि पाठवलं कुठे यांनी? गुजरात. बल ड्रग पार्क रुळामध्ये आणणार होतो. एअरबस टाटा आपण मिहान नागपूरला आणणार होतो. हे पक्क ठरलं होतं की हे सगळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना हे येत असतील तर बरोबर भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेल्यानंतर हे पाठवले गेले कुठे हो? गुजरात. वर्ल्ड कपची फायनल सगळे क्रिकेट तुम्ही बघत असाल, पाठवलं गुजरातला. ही परिस्थिती गेल्या 2 वर्षात का आपल्यावर आली? का एवढे अत्याचार होतोय? का एवढा अन्याय माझ्याच महाराष्ट्रावर होतोय? गुजरातची माझं काही भांडण नाहीये. जे गुजरातच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे, उत्तर प्रदेश असेल त्यांनाच मिळालं पाहिजे, आसाम असेल, केरळ असेल, त्यांना जे मिळत असेल त्यांना मिळू दे. पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला जो घास घेताय तुम्ही भाजप म्हणून आणि गुजरातच्या घशात घालताय ना, तिथे मी तुम्हाला लढणार आणि तुमच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणारच. आणि मी जर लढत असेल तर मला विश्वास आहे की माझ्या इकडचा तरुण, महाराष्ट्रातला तरुण वर्ग जो आहे, तरुण तरुण जी आहेत, ते माझ्या सोबत उभे राहतील हा मला विश्वास आहे. तुम्ही भाजपची साथ देणार नाही हा मला विश्वास आहे. कारण आपल्या प्रायव्हेट क्षेत्रात असेल किंवा नोकर भरतीमध्ये असेल, आज विचारा तुम्ही, आपल्याकडची जी पोरापोरी जातात एमपीएससीच्या परीक्षा द्यायला, नोकर भरतीच्या परीक्षा द्यायला, किती वेळा ते किती वर्ष ते मेहनत करतात, दिवस रात्र अभ्यास करतात, पण जी स्वप्न चिरडली जातात पेपर फोडल्यानंतर, त्यांना विचारा कसं वाटतं. आणि मी त्यांना आज वचन देतो आहे, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून वचन देत आहे, ज्या मिनिटाला आपलं इंडिया आघाडीचं सरकार बनेल त्या मिनिटाला आपण असा कायदा आणू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहणार नाही. पण आज नोकर भरतीनंतर मी पाहतोय जे पास होतात त्यांना देखील बोली लावली जाते की तुला ह्या पदावर जायचंय की त्या पदावर जायचंय. ही सगळी बोली लावली जाते, ह्या विंदेच्या गद्दारांकडून लावली जाते. आज मी तुम्हाला विचारतो तरुण म्हणून, ह्या आपल्या स्वप्नाला चिरडणाऱ्या भाजपला तुम्ही मतदान करणार का? ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे त्याला तुम्ही मतदान करणार का? नाही करू शकत आपण, नाही करू शकत. आज महिला इथे मोठ्या संख्येत आलेल्या आहेत. महिलांचं जर बोलायचं झालं, जे निर्मला सीतारामन ताईंना मी विचारू इच्छितो, तुम्ही सांगितलं महिलांची तुम्ही सेवा कराल 10 वर्षानंतर, आज आपण पाहत आहोत महिलांचे हाल महाराष्ट्रात आणि देशभरात काय चाललेत. तो कर्नाटकामध्ये रेवण्णा नावाचा एक राक्षस फिरत होता. भाजपला पूर्णपणे माहिती होतं की त्यांनी 2 ते 3 हजार रेप केलेले आहेत. व्हिडिओवर आहेत ते, पेनड्राईव्ह सगळीकडे गेल्यानंतर ते क्लिपा सगळीकडे फिरत आहेत. भाजपने त्याला तिकीट द्यायला लावलं, त्याचा प्रचार केला. प्रधानमंत्री महोदय स्वतः आले होते त्याच्या प्रचाराला. आणि मतदान ज्या दिवशी झालं 5 वाजल्यानंतर हा राक्षस विमान पकडून पळून गेला जर्मनीला. कसं राज्य चालतं हे? कसा देश चालत आहे? महिला सुरक्षित आहेत का या राज्यामध्ये? तेच जर तुम्ही पाहिलं गेलं तर ह्याच मिंदे सरकारमध्ये 2 मंत्री असे आहेत. एक मंत्री ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते, अत्याचाराचे आरोप झाले होते, त्यांना उद्धव साहेबांनी हकालपट्टी केली होती ज्यांची, त्यांना पुन्हा एकदा ह्या मिंदे सरकारमध्ये घेतलंय, पदोन्नती दिले. तुम्ही ह्या सरकारला मतदान करणार का? ह्या गद्दारांना मतदान करणार का? दुसरे मंत्री असे आहेत ह्याच जिल्ह्यातले आहेत ज्यांनी सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्या शिवीगाळ केली होती, कॅमेऱ्यावर शिवीगाळ केली होती. त्यांना उद्धव साहेबचं सरकार असतं तर उद्धव साहेबांची त्यांची हकालपट्टी केली असती. पण ह्याच मिंदे सरकारमध्ये त्यांना पदोन्नती दिली, कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे आणि डोक्यावर बसवलेला आहे. ह्या मिंदे सरकारच्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? हेच काय, बिल्किस बानो नावाची एक बाई होती, तुम्हाला आठवत असेल, त्या महिलेवर जेव्हा अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिचा बलात्कार होत असताना काही वर्षापूर्वी तिच्या 3 वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर तिच्या चिरून मारून टाकलं गेलं. त्याच बलात्कारानं जेव्हा सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा सुनावली, गुजरातच्या जेलमध्ये ते गेले. आणि गुजरातच्या जेलमध्ये गेल्यानंतर मागच्या वर्षी भाजपच्या प्रचारासाठी त्याच बलात्कारांना बाहेर काढलं जेलमधून बाहेर काढून गळ्यात हार टाकले, आरती ओवाळली आणि प्रचारात फिरवलं. तुम्ही मला सांगा, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात?
बलात्कारांच्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात. आज आपण पाहतोय वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती काय, शिकवण काय. त्यांनी हेच सांगितलंय की महिलांचा आदर झालाच पाहिजे, महिलांचं संरक्षण झालंच पाहिजे. बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्कारांचा जातपात धर्म कुठचाही असो, जातपात धर्म न बघता जो बलात्कारी आहे त्याला भरचौकात फाशी झालीच पाहिजे. ही आपल्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे शिकवण दिलेली आहे. पण परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. जे गुंड आहेत, जे चिंदी चोर आहेत, ते जातात मंत्रालयामध्ये, रील काढतायत, फोटो काढतायत, सेल्फी घेतायत आणि हेच मिंदे सरकार हातावर हात घेऊन बसलेलं आहे आणि आता विचारते आम्ही काय करायचं. आज आपण पाहतोय चौथा वर्ग जो आहे, महत्वाचा वर्ग जो आहे, तो म्हणजे आपण सगळे गरीब. ऐका ऐका, जे गरीब आहेत, काय काय बरोबर, त्याला हकालपट्टी केली होती. हे बोलतात ते बरोबर आहे. आणि आज आपण पाहतो जे गरीब म्हणून त्यांनी सांगितलं चौथा वर्ग ज्याची आम्ही सेवा करू. आज तुम्ही मला सांगा, आपल्यातून कोणालाही जगणं परवडत आहे का? आपण ज्यावेळी 2014च्या आधी विचार करतो अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, झालं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 10 वर्ष झाली हो, पण अच्छे दिन काही आले नाहीत. आज तुम्ही मला सांगा, ज्याच्या विरुद्ध आपण आंदोलन करायचो, त्याच काँग्रेस विरुद्ध, त्याच युपी विरुद्ध 1 रुपया जरी गॅसवर वाढवलं तरी आपण सिलेंडर वगैरे घेऊन रस्त्यावर बसायचो आंदोलन करायला. तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती, आता किती झाली आहे? आले दिसलेत कधी भाजपवाले बोलायला, अब बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार? नाही बोलत. आता ते चुप बसतात. ते तुम्ही त्यांना महागाई बद्दल विचारलं तर ते पाकिस्तान बद्दल बोलतात. पाकिस्तान बद्दल पण यांना बोलण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानचे 2 तुकडे इंदिराजींनी त्यावेळी करून दाखवले होते. हिम्मत असेल तर चायनावर बोलून दाखवा. पण तुम्ही त्यांना महागाईवर विचारा, ते हिंदू मुस्लिम बोलतील. तुम्ही त्यांना बेरोजगारीवर विचारा, जाती जातीत वाद निर्माण करतील. ह्यांची पोळी एवढ्यावरच भाजते. वाद जिथे निर्माण होतात तिथे भाजपाची पोळी भाजते. यावेळी आपल्याला जे मुद्दे आहेत त्यांना सांगायचं, मुद्द्यावर बोला. मला धर्मात वाद निर्माण करून मला नोकरी मिळणार नाहीये, जातीत वाद निर्माण करून मला नोकरी मिळणार नाहीये, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करून महागाई कमी होणार नाहीये. आज जेव्हा भाजपवाले तुमच्या दारी येतील त्यांना विचारा, 2 कोटी नोकऱ्या तुम्ही प्रत्येक वर्षी 2014 पासून देणार होत्या, या 10 वर्षामध्ये तरी 2 कोटी नोकऱ्या दिल्यात का तुम्ही? 2 कोटी सोडा, तुम्ही 2 लाख नोकऱ्या तरी दिल्यात का? 2014ला जे येऊन सांगत होते की काळा पैसा वापस येईल आणि मग आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकू, आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख? आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख? नाही आलेत. पण भाजपाची यशोगाथा हीच आहे की इथे प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल माझ्या खात्यात जरी आले नाही तर इथे कोणतरी बसला आहे, या टेरेसवर आहे किंवा समोर आहे, ज्याच्या खात्यात 15 लाख आलेत, कोणाचं तरी भलं झालंय. भाजपाची यशोगाथा एवढीच आहे की आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, जे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की जेव्हा देशाचे स्वातंत्र्याचे 75 वर्ष होतील तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. माझं तरी झालं नाही, मला तरी घर मिळालं नाही, पण कुठच्या तरी राज्यात कोणाचं तरी भलं झालंय. पण हे आज तुम्हाला सत्य परिस्थिती जर सांगायची झाली तर आज या देशामध्ये आपले हाल होतात, जे महाराष्ट्राचे हाल होतात ते प्रत्येक राज्याचे होतात. प्रत्येक राज्यातले शेतकरी आज हैराण आहे, प्रत्येक राज्यात आज असुरक्षित आहेत, प्रत्येक राज्यातला आज तरुण बेरोजगार आहे आणि प्रत्येक राज्यात महागाई वाढत चालली आहे. आणि म्हणून भाजपाचा प्रचार 10 वर्षात आम्ही काय केलं त्याच्यावर नाही, तर आज भाजपाचा प्रचार मटन, मांस, मच्छीवर होतोय. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही काय खायचं, काय घालायचं, कसं वागायचं, कोणाबरोबर बोलायचं, कुठे जायचं, हे भाजपा कोण ठरवणार? आज जी परिस्थिती आपण पाहतोय देशात, जे कोणी राजकीय नेते आहेत ते काही सत्य बोलले तर त्यांना आत टाकलं जातं. लिहून घ्या तुम्ही, या भाजपाला संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलून तुमच्या घरोघरी कॅमेरे बसवायचे जेणेकरून तुम्हाला सांगू शकतील तुम्हाला की आज हे कपडे घाल, आज या रंगाचा टी शर्ट घाल, आज मटण खायचं नाही, आज तुम्ही हे खायचं ते खायचं. तुम्ही मला सांगा, असं सरकार आपल्याला परवडणार आहे का? याच स्वातंत्र्यासाठी आपण लढलो होतो, हे स्वातंत्र्य भाजप बदलायला निघालेले आहेत, तुम्ही त्याला बदलू देणार का? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं संविधान लिहून दिलं, त्या संविधानाबद्दल भाजपच्या मनात द्वेष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष आहे. त्यांच्या मनात हेच त्यांना वाटतं, ते विचार करतात की आंबेडकर नावाची व्यक्ती महाराष्ट्रातून एका गरीब परिवारातून संविधान लिहूच कसं शकतं? त्या भाजपला तुम्ही मतदान करणार का? जे आंबेडकरांचा द्वेष करतात त्यांचं तुम्ही त्यांना मतदान करणार का? ज्याने संविधान बदलून सगळी आरक्षण मिटवून टाकायची. आपण तर सांगतोय आज आपलं मराठा समाज आरक्षण मागत आहे, धनगर समाज आरक्षण मागत आहे, महाराष्ट्र म्हणून आपली मागणी आहे, इंडिया आघाडीची मागणी आहे, 50%हून जास्ती आरक्षणाची लिमिट गेली पाहिजे. त्याच भाजपला आपले सगळ्यांचे अधिकार काढून घ्यायचे, तुम्ही ह्या भाजपला मतदान करून देणार आहे का?
आज आपण पाहतोय महाराष्ट्र द्वेष करायचा तरी किती. आज उतरताना परत एकदा मी पाहत होतो आपल्या छत्रपती संभाजीनगर जिथे विमानतळ आहे, 2020 साली उद्धव साहेबांनी ठराव केला होता आपल्या विधान भवनामध्ये की ह्याच विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं पाहिजे. किती वर्ष झाली त्याला? 4 वर्ष झाली ना. अजूनही या विमानतळाचं नाव भाजपवाल्यांनी बदललं नाहीये. दुसऱ्या बाजूला गोव्यामध्ये मोपा विमानतळ आहे, तिथे त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते होते आणि त्यांचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांचं नाव दिलेलं, द्या तुम्ही नाव, काही आमचा आक्षेप नाही. तिथे अयोध्येमध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव दिलेलं, द्या तुम्ही नाव, काही आक्षेप नाही. पण मग ते होत असेल, मग आमच्या नवी मुंबईमध्ये आम्ही दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि इथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट नाव दिलं होतं, ते तुम्ही नामांकन अजून का बदललेलं नाहीये, नामकरण का केलेलं नाहीये? आज भाजपने हे उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, महाराष्ट्र म्हणून जर विचार करायचा असेल आपल्याला, तर जात पात धर्म ही ओळख सगळी बाजूला ठेवून आपल्याला मतदान करायला लागेल. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या विरुद्ध. महाराष्ट्र द्वेष्टे कोण आहेत? भाजप आहे. जात पात धर्म म्हणून आपल्याला ही सगळी ओळख बाजूला ठेवून जे आपण आंबेडकर प्रेमी जनता आहोत, ज्यांना आंबेडकरांचा विरोध करत आहेत भाजपवाले, त्यांच्या विरोधात आपल्याला मतदान करायला लागेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही संविधान बदलणाऱ्यांना मतदान करणार आहात का? तुम्ही महाराष्ट्र द्वेष्टांना मतदान करणार आहात का? जे आंबेडकर साहेबांचा विरोध करतात, जे महामानवांचा विरोध करतात, तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का? जे महाराष्ट्रातून उद्योग पळवतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहेत का? जे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालवतात त्यांना तुम्ही मतदान करणार आहेत का? ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी खोके घेतले, ज्यांनी धोके दिले, तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का? हेच मतदान जर आपल्याला महाराष्ट्र म्हणून दिल्लीत आवाज पोहोचवायचा असेल तर तुम्ही कोणाला करणार? तुम्ही दिल्लीत कोणाला पाठवणार? कोणाला पाठवणार? आणि खैरे साहेबांना जर दिल्लीत हमखास पाठवायचं असेल तर तुम्ही कुठच्या चिन्हावर मतदान करणार?